मस्त ना. मी पण एकदम मस्त. आजचा ब्लॉग आपला थोडा उशिरा सुरू होतोय, म्हणजे संध्याकाळी सुरू होतोय. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं गेल्या ब्लॉगमध्ये, मला थोडंफार दाखवायला जमलं, जास्त दाखवायला नाही जमलं. ह्याच्या मागचं कारण हे आहे, कारण मी त्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आपल्याकडे कन्स्ट्रक्शनचं काम होतं. सो त्याच्यामुळे हे सगळे जे प्लॅन्स, म्हणजे जसे मी तुम्हाला त्याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की तुम्हाला पुढे भरपूर काय 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 बघायला मिळणार आहे. खूप चेंजेस आहेत, खूप प्लॅन्स आहेत, पण मला ते इतक्यात सांगायचे नाही आहेत. कारण आतापर्यंतच्या लाईफ एक्सपिरियन्सवरनं मी हे शिकलेली आहे की जोपर्यंत काही करत नाही आहेत तोपर्यंत प्लॅन सांगू नका. सो मला सांगायचं नाही आहे एक्झॅक्टली आम्ही काय करतो आहे. ते तुम्हाला हळूहळू व्लॉग्समध्ये नक्की बघायला मिळेल. सो तुम्हाला मी दाखवते की आपलं सध्या काय काम झालेलं आहे इकडे आणि काय काय आहे. ते इतके दिवस आमचं बिझी चाललं होतं. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता उन्हाळ्याचा जो काळ आहे तो प्रत्येक उन्हाळा माझी स्किन ही अशीच डॅमेज होते. सो हे हर उन्हाळ्यासारखं झालेलं आहे. त्याच्यामुळे मी थ्रेडिंग पण नाही करू शकत, नाही तर मला पूर्ण फेसवर रॅशेस येतात. जोपर्यंत आता हे सगळं क्लिअर आउट होत नाही तोपर्यंत मी थ्रेडिंग नाही करू शकणार. बट इट्स ओके, फाईन. काय ना काहीतरी आपण करू. तर मी तुम्हाला दाखवते की आपण काय 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 केलेलं आहे एवढ्या दिवसात. इथेही तोडफोड झालेली आहे. ही का झाली आहे, कशासाठी झाली आहे, हे सुद्धा तुम्हाला लवकरच ब्लॉग्समधनं कळेल. इथे एका टाकीचं काम होतं आहे, ड्रेनेज टाकीचं काम होतं आहे. मी तुम्हाला ते पूर्ण दाखवत नाही आहे, मी एवढंच इकडनं दाखवते कारण मला ते ब्लॉग्समध्ये दाखवणं बरोबर वाटत नाही आहे. सो इथे ड्रेनेजची आपली नवीन टाकी बनणार आहे. हे आहे इथे चेंजेस. तुम्हाला जिथे आपल्या चुलीचा भाग आहे तिथे चेंजेस दिसणार आहेत बऱ्यापैकी. ह्या भागात हे जे तुम्हाला सगळं दिसतंय या सगळ्या भागात एक मोठा चेंज तुम्हाला दिसणार आहे. सो त्याच्यामुळे ह्याची सगळी अशी आम्ही एक हे करून टाकलेली आहे. आम्ही म्हणजे बाबांनी एक प्लॅन केलेला आहे, त्याच्या मागे आता आम्ही सगळे आहोत. इथे तुम्हाला दिसतंय इथेही चेंजेस होणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला मी दाखवते इथे ही पोल्स कसे आलेले आहेत. ते पोल्सचं पण काहीतरी बाबा करणार आहेत, ते काहीतरी सांगत होते, मला एक्झॅक्टली कळलेलं नाही. पण हे पोलसुद्धा आपल्या कामाला येणार आहेत, ते आलेलं आहे. त्याच्यासोबत इथे आहे चिरे, याला म्हणतात चिरे. जसं विटा असतात तसे इकडे चिरे वापरले जातात. हे आलेले आहेत, वाळू आलेली आहे. सो ओव्हरऑल हे सगळं सध्याची आपली घरची बॅक साईडची कंडिशन ही आहे. बरोबर इकडे आपल्याकडे जे तमालपत्राचं झाड आहे, इथे तमालपत्राच्या झाडाला एक मसाल्याचा प्रकार आहे, तो येतो. त्याला काहीतरी म्हणतात नागकेशर. नागकेशर तुम्हाला याच्यात दिसतंय की नाही क्लिअर कट? हां, हे जे डॉट्स दिसतात ना 3, त्याला नागकेशर असं म्हणतात. सो तुम्ही बघू शकता की हे किती झालेले आहेत तमालपत्राच्या झाडावर. सो हे आहे या सीझनचा एक अजून एक ठेवा. ही अजून एक गंमत आहे. ही आहे उडदाची डाळ, जी आपण एवढी भिजत घातलेली आहे. कारण आपल्याला उद्या एका स्कूलसाठी ऑर्डर आहे इडल्यांची. 150 इडल्या आपल्याला बनवून द्यायच्या आहेत आणि चटणी बनवून द्यायची आहे. सो त्यासाठी मी ती उडदाची डाळ भिजत घातलेली आहे. सो तेही आपण बघूच ब्लॉगमध्ये, पण ते ह्या ब्लॉगमध्ये नाही होणार कारण ते आपल्याला उद्या बनवायचं. सो मी तुम्हाला फक्त दाखवलं की आपण उडदाची डाळ इतकी भिजत घातली आहे. बाकी अजून तरी काही स्पेशल प्लॅन्स नाही आहेत आतासाठी. बघू मुलं आल्यावर काय होतं. आणि जसं तुम्हाला सांगितलं अशाच प्रकारे आपल्या घरात भरपूर काम सुरू आहेत. इथे रायन झोपला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामुळे मी इकडे आता
चहा आणि हे बाबांनी इथे एक स्पेशल बटर बनतात, ते कुठे मला एक्झॅक्टली नाही माहिती, पण हे खूप टेस्टी असतात. सो मला ते आवडतात, म्हणून बाबा हे कायम तिथे गेले की घेऊन येतात. सो मी हे 2 बटर आणि चहा पिते आहे, त्यासोबत रायांकडे लक्ष देते. सहसा लहान मुलं काय बघतात आणि माझा लेक काय बघतो हे मी तुम्हाला दाखवते. आणि खरंच खूप बरं वाटतं की त्याला ह्या गोष्टींची आवड आतापासून आहे. तुम्हाला दाखवते की बघा काय बघतो. आपली एवढी डाळ भिजवून वाटून झालेली आहे. आता ह्याच्यात इडली रवा जाईल आणि आपण उद्यासाठी हे बॅटर रेडी करून ठेवू. मॉर्निंगला आपल्याला 150 इडल्या बनवायच्या, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. ओके, अशा प्रकारे ह्या पिंपात कपडा लावून खालती एक गोंडपाट ठेवून हे पीठ तयार करून ठेवलेलं आहे. हे का केलं आहे, या 2 गोष्टी म्हणजे हे का बांधलं आहे आणि हे खाली का ठेवलं आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तुम्हाला मला नक्की कमेंट करावं लागेल. आणि तुम्ही बघू शकता माझी अवस्था काय झाली आहे. सो हा व्लॉग उद्याही कंटिन्यू राहणार आहे. सो आता हे रेस्ट होऊ दे, तोपर्यंत मी थोडा रेस्ट घेते आणि नंतर आपण बघूया आपण इडल्या कशा बनवतोय. आता आपली सकाळ झालेली आहे आणि मी आता ऑर्डर करायला सुरू केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की काय सीन झाला आहे, पण असा प्रॉब्लेम झाला की तो व्हिडिओ शूट करायला मला मिळाला नाही, कारण की मला ते अर्जंटली सेटल डाऊन करणं कंपल्सरी होतं. दाखवते काय झालं ते. ह्याच्यात या पिंपामध्ये मी बॅटर काढून ठेवलं होतं आणि त्याच्यावरती हा कपडा बांधून ठेवला होता. सो ते पूर्ण ओव्हरफ्लो झालं, वरचं झाकण पडलं आणि ही सगळी कंडिशन झाली. सो मला हे सगळं सेटल डाऊन करणं कंपल्सरी होतं, त्याच्यामुळे मी व्हिडिओ शूट नाही करू शकली. बट ओव्हरऑल हे असं सगळं झालं. इथे 2ही कुकर चढवलेले आहेत. सो आता आपण निदान आपल्याला 10 वेळा हे 2ही कुकर राऊंड अप करायचे आहेत. मग आपले 168 किंवा एवढ्या इडल्या होतील. आपल्याला 150 द्यायच्या आहेत. मी थोडा एक्स्ट्रा देणार आहे, कारण फर्स्ट टाईम ऑर्डर आहे इकडे आल्यावर. सो इम्प्रेशनसाठी सुद्धा आणि ओव्हरऑल बाकी सगळ्यासाठी की समजा कमी पडलं काय तर ठीक आहे. सो आपण आता करायला घेऊया. इथे आपण चटणीची तयारी केली आहे. आपल्याला 150 लहान मुलांसाठी चटणी करायची आहे. सो मी डाळ आणि खोबरं जास्त घेतलं आहे आणि मिरची, लसूण, कोथिंबीर हे सगळं कमी घेतलं आहे, कारण मुलांसाठी करायचं आहे आपल्याला. इथे आपला फर्स्ट बॅच रेडी झालेला आहे. हे बघा, इथे दुसरा म्हणजे 2 कुकरचा 1 बॅच, तर 1 बॅच रेडी झाला आहे. आता आपल्याला असे अजून 5 बॅच करायचे आहेत. हे बघा, टिपिकल साऊथ इंडियन चटणीमध्ये कढीपत्ता पण जातो, पुदिना जात नाही. टिपिकल साऊथ इंडियन चटणी जर तुम्हाला बनवायची आहे, तुम्हाला कढीपत्ता घालायचा आहे पण पुदिना घालायचा नाही आहे. सो इथे हे लास्ट वाटायचं आहे. इथे हे वाटून झालेलं आहे. पहिला बॅच तयार झाला आहे. इथे पहिल्या बॅचच्या इडल्या तयार आहेत. इथे चटणी वाटून तयार आहे. आता त्याला फोडणी द्यायची आहे. तुम्ही बघू शकता ही टिपिकल साऊथ इंडियन चटणी झालेली आहे. ह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला DM करा, कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगेन. इथे दुसरा बॅच चढवलेला आहे आणि ही आहे आपल्या किचनची परिस्थिती. ऑर्डर्स बोलले की ही होते आणि ही जी परिस्थिती खालती दिसते ती किचनच्या ऑर्डरमुळे नाही आहे, तर ती आमच्या रायाच्या क्रिएटिव्हिटीमुळे आहे. आणि हे सुद्धा
सो ही आहे आपल्या किचनची परिस्थिती. इथे आपली चटणी तयार झालेली आहे. इडल्या सेट टू गो. फक्त एक शेवटचा एक ट्रेचा बॅच तिकडे राहिला आहे, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. बाकी ऑल सेट टू गो. आपली ऑर्डर आज कंप्लीट झाली आहे आणि खूप बरं वाटतं आहे. टाईम कमी आहे, सो आता मला निघायला पाहिजे. सो मगाशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरली. करंटली मी आता फ्रेश होऊन थोडे आंघोळ वगैरे करून बसली आहे. सगळं आवरलं आहे. इथे माझी ही पहिली ऑर्डर आहे. पण जेव्हा लग्नाच्या अगोदर माझ्या आईकडे माझी आई माझे वडील जेव्हा होते तेव्हा आम्ही ऑर्डर्स घ्यायचो. सो मी आता ठरवलं आहे की मी इथे सुद्धा माझं केटरिंग सुरू करणार आहे. सो जी लोक वेंगुर्ल्यातनं मला बघत आहेत किंवा जी लोक वेंगुर्ल्यात ज्यांचे नातेवाईक राहतात आणि ते माझा ब्लॉग बघत आहेत, जर त्यांना कधी कुठच्याही केटरिंगची गरज असेल, फूडची गरज असेल, तर तुम्ही नक्की मला ट्राय करू शकता एकदा. आय नो की इथे लोकांच्या टेस्ट खूप फिक्स आहेत. मार्केटमध्ये नवीन कॉम्पिटिटर म्हणून उतरायचं खूप मुश्किल आहे, पण मी नक्की ट्राय करीन माझा बेस्ट द्यायचा. सो इफ कोणालाही ऑर्डर्स हवे असतील कसलेही, तर प्लीज नक्की मला कॉन्टॅक्ट करा. आणि कॉन्टॅक्टसाठी हा खालती नंबर आहे, त्या नंबरला कॉल करा आणि मला नक्की ऑर्डर्स द्या. आय होप तुम्हाला हा आजचा व्लॉग आवडला असेल नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मागनं जे आवाज येत आहे त्याच्यासाठी आय एम रिअली सॉरी. जे मी तुम्हाला सांगितलेलं असे आवाज येत राहणारच आहेत. सो आय होप तुम्ही माझ्या व्लॉग्सनाही सपोर्ट कराल आणि माझ्या बिझनेसलाही सपोर्ट कराल. अजूनही खूप काही गोष्टी आहेत त्या मला आता रिव्हील नाही करायच्यात. वेळ आली की मी तुम्हाला नक्की सांगेन. पण तोपर्यंत माझ्या ह्या गोष्टींना सपोर्ट करा आणि माझे साथ द्या. चला मी आजचा व्लॉग इथेच संपवते, कारण की आजचा व्लॉग खूप लेंदी झाला आहे आणि मला आता एडिटिंग करायलाही बसायचं आहे. सो चला बाय.